नमस्कार. चला आज आपण अशा एका प्रकरणाची चिरफाड करूया ज्याने अक्षरशः जगाला हादरून सोडलं. हे एक असं प्रकरण आहे जे आपल्याला सत्ता, पैसा आणि शोषणाच्या एका अंधाऱ्या जगात घेऊन जातं. हो, आपण बोलतोय जेफ्री एप्स्टाईन प्रकरणाबद्दल. गोष्ट आहे 2019 सालची, जेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एकाचा स्फोट झाला. आणि ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता एकच पण अत्यंत धक्कादायक आरोप, एक जगभर पसरलेलं मानवी तस्करीचं जाळं. ही कहाणी खूपच गुंतागुंतीची आहे, म्हणूनच आपण तिला सोपं करून 5 भागांमध्ये समजून घेऊया. पहिला, एका मायावी माणसाचा उदय. दुसरा, त्याच्या प्रभावाचं जाळं. तिसरा, शोषणाची ती भयानक पद्धत. चौथा, ह्या प्रकरणाचे काय परिणाम झाले आणि त्यातून कोणत्या फाईल समोर आल्या. आणि सगळ्यात शेवटी अशी काही रहस्य जी आजही उलगडलेली नाहीत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, एका मायावी व्यक्तीचा उदय. म्हणजे एक साधा गणित शिक्षक इतक्या मोठ्या लोकांचा उच्चभ्रू वर्तुळातला फायनान्सर बनला तरी कसा? जेफ्री एप्स्टाईनचा प्रवास खरंच एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. 70च्या दशकात तो एक कॉलेज ड्रॉपआउट होता, जो एका मोठ्या शाळेत गणित शिकवायचा. पण त्याची स्वप्न खूप मोठी होती. त्याने थेट फायनान्सच्या जगात उडी घेतली आणि बेअर स्टर्न्स सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. पण त्याच्या आयुष्याला खरं वळण मिळालं 80च्या दशकात, जेव्हा अब्जाधीश लेस्ली वेक्सनर यांनी त्यांचा सगळा पैसा सांभाळायला त्याच्यावर सोपवला. आणि बस इथूनच त्याच्या शक्तिशाली लोकांच्या वर्तुळातल्या प्रवासाला सुरुवात झाली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, प्रभावाचे जाळे, म्हणजे त्याची संपत्ती, ओळखी आणि मालमत्ता. एप्स्टाईनच्या सत्तेचे 3 मुख्य आधारस्तंभ होते. एक म्हणजे त्याची रहस्यमयी संपत्ती, दुसरा त्याचं शक्तिशाली नेटवर्क आणि तिसरा त्याच्या आलिशान मालमत्ता. एप्स्टाईनचा पैसा आला कुठून हे नेहमीच एक मोठं रहस्य राहिलं आहे. म्हणजे बघा, सामान्यपणे अब्जाधीशांच्या कंपन्या सार्वजनिक असतात, त्यांच्या गुंतवणुकीची माहिती सगळ्यांना असते. पण एप्स्टाईनचं तसं नव्हतं. त्याची ना कोणती सार्वजनिक कंपनी होती, ना कोणता मोठा हेज फंड. होती ती फक्त एकच फर्म, फायनान्शियल ट्रस्ट कंपनी, जिचं सगळं काम पूर्णपणे गुप्ततेत चालायचं. त्याच्या ओळखी तर थक्क करणाऱ्या होत्या. राजकारणी, अब्जाधीश, राजघराण्यातील लोक, अगदी शास्त्रज्ञसुद्धा. बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स अशी अनेक मोठी आणि जागतिक पातळीवरची नावं त्याच्या संपर्कात होती असं सांगितलं जातं. पण थांबा, इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त कोणासोबत संबंध असणं किंवा कागदपत्रांमध्ये नाव येणं म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगारीत सामील आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हा कायद्याचा एक महत्त्वाचा नियम आहे. पीडितांनी दिलेल्या जबाबांनुसार त्याच्या काही मालमत्ता या गुन्ह्यांचं केंद्र बनल्या होत्या. यामध्ये मॅनहॅटनमधली त्याची आलिशान हवेली, फ्लोरिडातल्या पाम बीच इथली इस्टेट आणि कॅरेबियन समुद्रातलं त्याचं स्वतःचं खाजगी बेट लिटल सेंट जेम्स यांचा समावेश आहे. आणि मग होती त्याची खाजगी विमानं. या प्रकरणात त्यांची भूमिकाही खूप मोठी होती. मीडियाने तर या विमानांना एक धक्कादायक नाव दिलं होतं, लोलिता एक्सप्रेस. या विमानांच्या फ्लाईट लॉग्समध्ये न्यूयॉर्क, फ्लोरिडा, पॅरिस आणि कॅरिबियन बेटांवर सतत येण्या-जाण्याची नोंद सापडली आहे. आतापर्यंत आपण पार्श्वभूमी पाहिली, पण आता आपण या प्रकरणाच्या सर्वात काळ्या, सर्वात भयानक भागाकडे वळणार आहोत. भाग तिसरा, शोषणाची पद्धत. म्हणजे हे गुन्हेगारीचं नेटवर्क नक्की चालवलं कसं जायचं. पीडितांच्या साक्षीनुसार मुलींना जाळ्यात ओढण्याची एक ठरलेली पद्धत होती. पहिला टप्पा, कमी वयाच्या मुलींशी संपर्क साधायचा. दुसरा टप्पा, त्यांना मसाजच्या नावाखाली पैशांचं आमिष दाखवायचं. आणि तिसरा टप्पा, हे नेटवर्क आणखी वाढवण्यासाठी त्यांना त्यांच्याच मैत्रिणींना घेऊन यायला सांगायचं. एक प्रकारचा सापळाच होता. 2008 मध्ये एप्स्टाईनवर आरोप सिद्ध झाले होते, पण त्याने कोर्टाशी एक करार केला ज्याला प्ली डील म्हणतात. आणि या करारामुळे काय झालं असेल तर त्याला शिक्षा झाली फक्त 13 महिन्यांची. इतकंच नाही तर त्याला दिवसा कामासाठी तुरुंगाबाहेर जायचीही परवानगी होती. या सौम्य शिक्षेमुळे तेव्हा न्यायव्यवस्थेवर प्रचंड टीका झाली होती. पण हे प्रकरण इथेच संपलं नाही. खरी वादळं तर पुढे येणार होती. चला पाहूया चौथा भाग, परिणाम आणि समोर आलेल्या फाईल्स, अटक, मृत्यू आणि त्यानंतर झालेले नवीन खुलासे. पीडितांच्या आणि काही पत्रकारांच्या अथक प्रयत्नांमुळे हे प्रकरण पुन्हा उघडलं आणि जुलै 2019 मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या गंभीर फेडरल आरोपांखाली एप्स्टाईनला पुन्हा अटक करण्यात आली. आता त्याच्यावर जिंतीसर खटला चालणार होता. पण खटला सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक घटना घडली. ऑगस्ट 2019 मध्ये एप्स्टाईन त्याच्या तुरुंगातल्या खोलीत मृतावस्थेत सापडला. सरकारी अहवालानुसार ती आत्महत्या होती.
पण त्याचवेळी तुरुंगातले कॅमेरे बंद होते, गार्ड्स झोपलेले होते. या सगळ्या गोष्टींमुळे जगभरात एक प्रचंड मोठा वाद निर्माण झाला आणि अनेक प्रश्न उभे राहिले. ॲप्स्टाईन तर गेला, पण त्याची एक मुख्य साथीदार होती, घिस्लिन मॅक्सवेल. तिच्यावर खटला चालला, ती दोषी ठेवली आणि तिला तब्बल 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे पीडितांना काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला. आणि मग 2023-24 मध्ये या प्रकरणात एक नवीन आणि मोठं वळण आलं, ॲप्स्टाईन फाईल्सच्या रूपात. न्यायालयाने हजारो पानांची कागदपत्रं सार्वजनिक केली. यात साक्षीदारांचे जबाब होते, ईमेल होते आणि लोकांच्या संपर्क याद्याही होत्या. ही सगळी कागदपत्रं गिफ्रे विरुद्ध मॅक्सवेल या गाजलेल्या खटल्यातून बाहेर आली होती. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत, न उलगडलेली रहस्य. म्हणजे इतकं सोळं होऊन सुद्धा असे कोणते प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरित आहेत? या फाईल्समुळे खूप गैरसमज पसरलेत. पहिला गैरसमज म्हणजे फाईलमध्ये नाव आलं म्हणजे ती व्यक्ती दोषीच आहे. पण सत्य हे आहे की या कागदपत्रांमध्ये फक्त आरोप आहेत, सिद्ध झालेले गुन्हे नाहीत. दुसरा एक गैरसमज म्हणजे या फाईल्समधून सगळ्या ग्राहकांची यादीच बाहेर आली, पण प्रत्यक्षात अनेक तपशील अजूनही सिद्ध झालेले नाहीत किंवा ते गोपनीय ठेवण्यात आले आहेत. आणि म्हणूनच हे प्रकरण आपल्या मागे काही खूप मोठे प्रश्न सोडून जातं. ॲप्स्टाईनचा तो अफाट पैसा नक्की आला कुठून? त्याचे ग्राहक कोण होते? आणि त्यांना ह्या सगळ्याची कितपत कल्पना होती? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, त्याच्या मृत्यूच्या दिवशी तुरुंगाची सुरक्षा यंत्रणा इतकी पूर्णपणे निकामी कशी झाली? या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि हीच या प्रकरणाची सर्वात मोठी आणि भयानक शोकांतिका आहे.